आजपासून सुमारे 1300 वर्षापूर्वी तमिळनाडूच्या कोरोमंडळ किनारपट्टीवर महान पल्लव राजघराण्याची सत्ता होती. याच पल्लव राजवटीत अद्भुत वास्तुकला आणि शिल्पकला येथील दगडांवर आकार घेत गेली. येथे छिन्नी आणि हातोड्याच्या जोरावर भव्य मंदिरे उभी राहिली. खडकातून लेणी कोरली जाऊ लागली. त्या लेण्यांमधील शिल्पपट म्हणजेच प्राचीन भारतीय संस्कृतीला पडलेलं सुंदर स्वप्न. हजारो वर्षापूर्वीची ही शिल्पकला म्हणजे भारताच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देणारं एक जागृत आश्चर्य. नमस्कार मित्रो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थंबनेलवरून आपल्या लक्षात आलंच असेल, आपण आलो आहोत तमिळनाडूमधल्या महाबलीपुरम हा ऐतिहासिक आणि प्राचीन शहराला भेट देण्यासाठी. इसवी सन 6व्या ते 9व्या शतकामध्ये या ठिकाणी पल्लव घराण्याची राजवट होती आणि या पल्लव घराण्याच्या राजवटीमध्ये येथे काही प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक लेण्या कोरल्या गेल्या. त्या लेण्या आज देखील युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. चेन्नईपासून महाबलीपुरम हे शहर फक्त 60 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या स्थळांना भेटी देणार आहोत, त्याचं ऐतिहासिक धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत देखील पोहोचवणार आहोत. हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. स्टार्ट करूया. बघा, या इकडे बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपपासून एक रस्ता आपल्याला इकडे आतमध्ये येताना दिसतो. या रस्त्याच्या बाजूला आपल्याला काही प्राचीन मंदिरं बघायला मिळतात आणि बस स्टॉपपासून अगदी 5 मिनिटावरती या ठिकाणी आपल्याला अर्जुन केव्स नावाचं प्राचीन स्थळ बघायला मिळतं. एक पूर्ण मोठ्या एका खडकामध्ये कोरलेली शिल्पकला आहे. आपल्याला सुरुवातीलाच अर्जुन तपश्चर्या किंवा पृथ्वीवरचं गंगावतरण हे जगातील सर्वात मोठ्या खुल्या शिल्पापैकी एक असलेलं पाषाण शिल्प बघायला मिळतं. 2 आवाढव्य दगडांवर मिळून हे महाकाय शिल्प कोरण्यात आलं आहे. यातील एका बाजूला अर्जुन किंवा भगीरथ एका पायावर उभा राहून कठोर तपश्चर्या करताना दिसत आहे आणि दोन्ही खडकांच्या मधोमध असलेल्या नैसर्गिक फटीचा वापर करून गंगा स्वर्गातून पृथ्वीवर कशी अवतरली हे दाखवलेलं आहे. या प्रमुख शिल्पाच्या अगदीच बाजूला आहे श्रीकृष्ण गुंफा. या गुंफेत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील गोवर्धन पर्वताचे गर्वहरण या प्रसंगाचे चित्रण करण्यात आलेलं आहे. यात सर्वात मुख्य शिल्प म्हणजे श्रीकृष्णाने गोकुळवासियांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत आपल्या एका बोटावर उचलून धरलेला आहे. या शिल्पात गायींचे दूध काढणारे गवळी, लहान मुले आणि प्राण्यांचे अतिशय नैसर्गिक चित्रण पाहायला मिळते. श्रीकृष्ण गुंफा बघून झाल्यावर आपण जो समोर बघतोय तो निसर्गाचा आणि विज्ञानाचा एक अनोखा चमत्कार आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय, याला स्थानिक भाषेमध्ये श्रीकृष्णा बटर बॉल असं म्हणतात. पहिला नरसिंहवर्मन नावाचा जो राजा होता त्याच्या कालखंडामध्ये किंवा त्याच्या कारकिर्दीमध्ये हा दगड हत्तींना दोरखंड बांधून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो जागेवरून तुसभरही हलला नाही. त्यानंतर 20व्या शतकामध्ये नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने देखील हा दगड हटवण्याचा यंत्रांद्वारे हटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा देखील हा दगड इथून हटवण्याला शासनाला अपयश आलं. तेव्हापासून हा दगड अगदी इथेच आहे. आता आपण पोचलोय वराह गुंफा मंदिरामध्ये. हे 7व्या शतकातील अतिशय पवित्र आणि कलात्मक गुंफा मंदिर आहे. यामध्ये भगवान विष्णूंचा वराह अवतार म्हणजेच वराहाचे तोंड आणि मानवाचे शरीर असे शिल्प कोरलेले आहे. आता आपण या प्रचंड मोठ्या खडकात काही लेणी कोरलेली बघतोय. या लेण्यांची रचना आपल्याला बौद्ध स्तूपासारखी केलेली दिसते, मात्र या लेण्यांना महिषासुर मर्दिनी लेणी म्हणून ओळखलं जाते. ही लेणी महाबलीपुरममधील सर्वात कलात्मक आणि सुंदर गुंफा मानली जाते. या गुंफेत 2 मोठी आणि परस्पर विरोधी भावना दाखवणारी शिल्प आहेत. एका बाजूला महिषासुर वधाचा प्रसंग कोरण्यात आला आहे, तर दुसऱ्या भिंतीवर याच्या अगदी उलट अत्यंत शांतभाव असलेले भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रा अवस्थेत शयन करताना कोरलेले आहेत. आता आपण पाहतोय महाबलीपुरममधील अतिशय प्रसिद्ध शिल्पाकृती म्हणजे पंचरथ. जरी यांना मंदिरं म्हटलं जात असलं तरी तांत्रिकदृष्ट्या
ही जगातील सर्वात मोठी अखंड पाषाणात कोरलेली शिल्प आहेत. यात 5 वेगवेगळ्या विशाल खडकांना वरून खाली कोरत आणून त्यांना रथाचा म्हणजेच मंदिराचा आकार दिलेला आहे. या रथांना किंवा मंदिरांना महाभारतातील 5 पांडव आणि द्रौपदीची नावे दिलेली आहेत. या रथांच्या बाजूला एकाच दगडातून कोरलेले हत्ती, सिंह आणि नंदी यांची भव्य शिल्प पर्यटकांना थक्क करतात. मित्रहो, महाबलीपुरम या प्राचीन शहराचा आणि या शहरांमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या ठिकाणांना आवर्जून भेटी द्या, जेणेकरून आपली प्राचीन संस्कृती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तिचं जतन केलं जाईल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.